नमस्कार. आजच्या या विशेष ऐतिहासिक विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण भारतीय इतिहासातील एका अशा पानाची उकल करणार आहोत, ज्याबद्दल आपण खूप काही ऐकलंय. 1576 मधील हळदीघाटीची लढाई. पिढ्यानपिढ्या आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने हा इतिहास सांगितला गेलाय. पण जरा विचार करा, जे काही आपण आजवर ऐकलं आहे ते खरंच पूर्ण सत्य आहे का? आज आपण प्रस्थापित कथांच्या पलीकडे जाऊन थेट पुराव्यांच्या आधारावर मुळाशी जाणार आहोत. तर चला सुरू करूया आपला आजचा हा माहितीपूर्ण प्रवास. सुरुवात एका एकदम रंजक आणि विरोधाभासी प्रश्नाने करूया. जर खरोखरच या युद्धात मुघलांचा मोठा विजय झाला होता, तर मग मुघल सम्राट अकबराने आपल्याच विजयी सेनापतींना चक्क दरबारातून बाहेर का काढले? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? जिंकलेल्या सैन्याचं आणि त्यांच्या सेनापतींचं तर नेहमी कौतुक होतं, पण इथे मात्र चित्र पूर्णपणे वेगळं दिसतंय. याच अशा काही प्रश्नांचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. बरं, युद्धाच्या आधीची परिस्थिती कशी होती? ती एकदम तणावपूर्ण होती. मुघल सम्राट अकबरने महाराणा प्रतापांना आपल्या अधीन करण्यासाठी मुत्सद्देगिरीचा पुरेपूर प्रयत्न करून पाहिला. त्याने एकापाठोपाठ एक असे चक्क 4 वेगवेगळे दूत पाठवले: जलाल खान, मानसिंग, भगवनदास आणि टोडरमल. पण काय झालं? या 4ही दूतांच्या मोहिमा पूर्णपणे अपयशी ठरल्या. महाराणा प्रतापांनी अधीनता स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. पण मग परिस्थिती नेमकी कुठे बिघडली? ठिणकी कुठे पडली? जेव्हा मानसिंग संधीचा प्रस्ताव घेऊन आले होते, तेव्हा उदयसागर तलावावर त्यांच्या सन्मानार्थ एक मेजवानी होती. पण महाराणा प्रताप स्वतः तिथे गेले नाहीत. त्यांनी आपला मुलगा अमरसिंग याला पाठवलं. मानसिंगांना हा आपला भयंकर अपमान वाटला आणि त्यांनी तिथेच बदला घेण्याची शपथ घेतली. आणि ह्या एका प्रसंगामुळे अकबराने एक अत्यंत दुर्मिळ निर्णय घेतला. त्याने युद्धाचे संपूर्ण लष्करी नेतृत्व पहिल्यांदाच स्वतःकडे न ठेवता मानसिंगांच्या हाती सोपवलं. आता वळूया प्रत्यक्ष रणांगणाकडे. 18 जून 1576, हळदीघाटीचं महायुद्ध. 18 जूनच्या त्या दिवशी प्रतापांचे तुलनेने लहान पण अत्यंत पराक्रमी सैन्य मुघलांच्या महाकाय सैन्याला भिडले. प्रतापांची रणनीती बघा किती अचूक होती. मुघलांचे सैन्य प्रचंड मोठे होते हे त्यांना माहीत होते. म्हणूनच त्यांनी मुघलांना हळदीघाटीच्या एका अत्यंत अरुंद दरीत अडकवले. या अरुंद जागेमुळे काय झालं? तर मुघलांच्या अवाढव्य संख्येचा त्यांना काहीही फायदा झाला नाही. त्यांची एवढी मोठी संख्या तिथे अक्षरशः कुचकामी ठरली. सुरुवातीच्या ह्या हल्ल्यामुळे मुघल सैन्यात किती घबराट पसरली होती हे या 15 या आकड्यावरून लक्षात येतं. मेवाडच्या फौजेने इतका भयंकर हल्ला चढवला की मुघल सैन्य अक्षरशः जीव मुठीत धरून पळत सुटले. तेथून जवळजवळ 10 ते 15 किलोमीटर दूर असलेल्या बनास नदीच्या किनाऱ्यापर्यंत त्यांनी पळ काढला. हा खरंच एक प्रचंड मोठा धक्का होता. आता युद्धातील गोंधळ आणि धूळ किती भयंकर होती हे एका प्रत्यक्ष पुराव्यावरून समजतंय. खुद्द मुघल इतिहासकार बदायुनी याने हे नोंदवून ठेवलंय. जेव्हा धुळीमुळे राजपूत कोण आणि मुघल कोण हे ओळखता येईना, तेव्हा बदायुनीने सेनापती आसफ खान याला विचारलं. त्यावर आसफ खान काय म्हणाला माहितीये? तो म्हणाला, फक्त बाण चालवा. जो कोणी मरेल तो हिंदूच असेल, मग तो या बाजूचा असो व त्या बाजूचा. हे वाक्य युद्धभूमीवरील ती संपूर्ण अराजकता आणि गोंधळ आपल्या डोळ्यांसमोर उभा करतं. मुघल सैन्य हार मानून पळत असताना तिथेच एक अत्यंत निर्णायक वळण आलं. मेहत्तर खान नावाच्या एका सैनिकाने एक अफवा पसरवली. तो जोरजोरात ओरडू लागला की खुद्द सम्राट अकबर स्वतः एका मोठ्या फौजेशी मदतीला आले आहेत. आणि आश्चर्य म्हणजे या एका खोट्या अफवेने पळणाऱ्या मुघल सैन्याला थांबवले आणि त्यांना पुन्हा लढण्यासाठी रक्ततलाईच्या खुल्या मैदानावर आणले. आता आपण या युद्धातील सर्वात थरारक क्षणाकडे वळतोय. रणांगणाच्या अगदी मधोमध महाराणा प्रताप आपला घोडा चेतक याच्यावर स्वार होते, तर मानसिंग मर्दाना नावाच्या हत्तीवर होते. चेतकने विजेच्या वेगाने झेप घेतली आणि आपले पुढचे दोन्ही पाय थेट त्या हत्तीच्या मस्तकावर ठेकवले. प्रतापांनी आपला भाला भिरकवला, पण मानसिंग खाली वाकल्यामुळे सुदैवाने बचावले. मात्र त्यांच्या हत्तीवरील छत्री तुटली. पण या शौर्याच्या क्षणी एक अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. मानसिंगाच्या हत्तीच्या सोंडेला एक विषारी खंजीर बांधलेला होता. चेतक जेव्हा हत्तीवरून खाली उतरत होता, तेव्हा त्याचा मागचा पाय त्या खंजीरामुळे भयंकर जखमी झाला. पाय कापल्या गेल्यामुळे चेतक जायबंदी झाला आणि महाराणा प्रताप मुघल सैन्याच्या गराड्यात पूर्णपणे अडकले. प्रतापांच्या जीवावर बेतलेलं पाहून मेवाडचा एक शूर योद्धा झाला बीदा. याने एक अभूतपूर्व त्याग केला. त्याने प्रतापांचा राजमुकुट स्वतःच्या डोक्यावर घातला. मुघल सैन्याला वाटलं की झाला बीदा हेच महाराणा प्रताप आहेत आणि संपूर्ण सैन्यात त्यांच्यावर तुटून पडले.
या बलिदानामुळे मुघल गोंधळले आणि महाराणा प्रतापांना तिथून सुखरूप बाहेर पडण्याची एक महत्त्वपूर्ण संधी मिळाली. या निष्ठावान घोड्याचा शेवट खरोखरच हृदयद्रावक होता. 3 पायांवर धावत अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या चेतकने एक पावसाळी ओढा उडी मारून पार केला आणि त्यानंतरच त्याने आपले प्राण सोडले. आजही बलीचा गावात चेतकची समाधी उभी आहे, जी शतकानुशतके त्याच्या या स्वामीभक्तीची साक्ष देत आहे. चला आता बघूया युद्धाचा खरा निकाल काय होता. हे सिद्ध करणारे 4 ऐतिहासिक पुरावे. वर्षानुवर्षे सांगितल्या जाणाऱ्या मुघल विजयाच्या कथेला आव्हान देणारे हे पुरावे आता आपण तपासून पाहूया. विजयी पक्षाचे वर्तन कसे असावे आणि मुघलांनी प्रत्यक्षात काय केले? पहिले बघा, विजयी सेना नेहमी शत्रूच्या नेत्याला पकडते, पण अकबर प्रतापांना पकडण्यात पूर्णपणे अपयशी ठरला. दुसरे, जिंकलेले सैन्य आत्मविश्वासाने पुढे जाते, पण मुघल सैन्य गोगुंदामध्ये इतके घाबरलेले होते की त्यांनी स्वतःभोवती चक्क उंच भिंती बांधून घेतल्या. तिसरे, विजयी सेनापतींना बक्षिसे दिली जातात, बरोबर, पण इथे अकबराने मानसिंग आणि आसफ खान यांना बक्षीस देण्याऐवजी दरबारातून काढून टाकले. आणि चौथे, जिंकलेला प्रदेश ताब्यात घेतला जातो, पण युद्धाच्या लगेचच प्रतापांनी आजूबाजूच्या जमिनींचे ताम्रपत्र म्हणजे जमिनीचे पट्टे वाटले. जमीन तोच देऊ शकतो ज्याचं त्यावर नियंत्रण असतं. हे सर्व पुरावे अगदी स्पष्ट करतात की मुघलांचा हा अजिबात निर्णायक विजय नव्हता. पुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, गवताच्या भाकरीचे सत्य. आता एका अशा समजाकडे वळूया जो अनेकांना खरा वाटतो. आपल्याला अशी प्रतिमा दाखवली जाते की प्रतापांचा मुलगा अमरसिंग हा एक लहान मूल होता, जो गवताची भाकरी वनमांजराने पळवली म्हणून भुकेने रडत होता. पण ऐतिहासिक सत्य काय आहे? 1576 मध्ये जेव्हा हे युद्ध झाले तेव्हा अमरसिंग हे रडणारे बाळ नव्हते, तर ते 17 वर्षांचे एक अत्यंत शूर योद्धा होते, जे प्रत्यक्ष युद्धभूमीत मुघलांशी 2 हात करत होते. मग ही गवताच्या भाकरीची गोष्ट आली कुठून? तर त्याचे मूळ एका सुंदर कवितेत आहे. कन्हैयालाल सेठिया यांची पाथळ आणि पिथल ही कविता साहित्याचा एक अप्रतिम नमुना नक्कीच आहे, पण ती कविता आहे, इतिहास नाही. साहित्यिक स्वातंत्र्य आणि ऐतिहासिक तथ्य यातील हा फरक आपण समजून घेतला पाहिजे. अमरसिंहांचे खरे व्यक्तिमत्व कसे होते? एका उदाहरणावरून ते स्पष्ट होतं. एकदा अमरसिंहांनी मुघल सेनापती अब्दुल रहीम खाना यांच्या कुटुंबातील महिलांना बंदी बनवले होते. जेव्हा प्रतापांना हे समजले तेव्हा त्यांनी अमरसिंहांना कठोर शब्दात फटकारले आणि त्या सर्व महिलांना अत्यंत सन्मानाने परत पाठवले. हे आहे मेवाडचे उच्च नैतिक चारित्र्य. यापुढचा अमरसिंहांचा लष्करी प्रवास तर थक्क करणारा आहे. 1576 मध्ये ते हळदीघाटीत लढले. त्यानंतर 1582 मध्ये दिवेरच्या युद्धात, ज्याला मेवाडचे मॅरेथॉन म्हटले जाते, अमरसिंहांनी अकबराचा काका सुलतान खान याच्यावर असा भयंकर भाला फेकला की तो भाला सुलतान खानचे चिलखत आणि घोड्याला फाडून थेट जमिनीत घुसला. या शौर्यानंतर त्यांनी मुघलांकडून मेवाडचा बहुतांश भाग यशस्वीरित्या परत मिळवला. शेवटी जाता जाता एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण थांबूया. अनेकदा सुंदर साहित्य आणि भावनिक कथा या खऱ्या इतिहासावर सावली पाडतात का? हळदीघाटीचे हे युद्ध आपल्याला एकच गोष्ट शिकवते. साधने कितीही कमी असली तरी प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रचंड स्वाभिमान असेल तर सर्वात मोठ्या साम्राज्यालाही आव्हान देता येते. आजच्या या विश्लेषणातून आपण तथ्य आणि कल्पित कथा यातील फरक नक्कीच समजून घेतला असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक माहितीसोबत. नमस्कार.